सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 25 जानेवारी 2026 रविवार दिवशी रथसप्तमी आलेली आहे. रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करण्याची आपली थोर परंपरा आहे. बघा, सूर्याच्या पूजेने, आराधनेने, दर्शनाने, सौर स्नानाने अनेक व्याधी रोग नाहीसे होतात. डोळ्यांचे, त्वचेचे, हाडांचे आरोग्य सुधारते. त्वचेचे तेज वाढते. सूर्य हा प्रकाश, ज्ञान, तेज, उष्णता, सातत्य, परोपकार, सामर्थ्य यांचे प्रतीक आहे. उद्या सर्वांनी सूर्यनारायणाचे दर्शन जरूर घ्यायचं आहे. तसं तर रोजच आपण सूर्यनारायणाचे दर्शन घ्यावे आणि मगच आपल्या कामाला सुरुवात करावी. पण रथसप्तमीचा दिवस खूप महत्त्वाचा असतो. सूर्यनारायणाचे दर्शन करावे आणि मग कामाला सुरुवात करावी. वर्ष कसं सोन्यासारखं जातं. तर रथसप्तमी उद्या सगळ्यांनी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठा सर्वांनी आणि आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर तीळ आणि तुमच्याकडं गंगेचं पाणी असेल किंवा गंगाजलची बॉटल घेऊन या आणि थोडं थोडं गंगाजल टाकून आणि चिमूटभर पांढरी तीळ, काळी टाकू नका, पांढरी तीळ टाकून आपण स्नान करायचं आहे. स्नान झाल्यानंतर सूर्यनारायणाचे पूजन करायचे आहे. सूर्यनारायणाची तुम्ही प्रतिमा काढू शकतात. पाटावर वगैरे छान अशी कोऱ्या कागदावर जरी प्रतिमा काढली तुम्ही किंवा रांगोळीने सूर्याची प्रतिमा काढा. तुमच्या घराजवळ जर म्हणजे तुमचं अंगण मोठं आहे महिलांनो आणि तिथं तुमचं तुळशी वृंदावन आहे, तिथंसुद्धा पूर्वेकडं तोंड करून तुम्ही पूजा करू शकता. आता प्रत्येकालाच मोठं अंगण नाही. आपण आपल्या देवघराजवळ जरी एक पाट मांडायचा आहे, पिवळा किंवा ऑरेंज रंगाचा किंवा लाल रंगाचं वस्त्र अंथरा त्यावर आणि तुम्ही कोऱ्या कागदावर सूर्यनारायणाची प्रतिमा काढून घ्यायची आहे. त्याबरोबर आधी गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे. साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला जशी जमेल ना तशी छान अशी तुम्ही जशी परंपरेनुसार दरवर्षी रथसप्तमीला सूर्यनारायणाची पूजा करतात ना, अगदी तशाच पद्धतीने प्रथम गणेशाची पूजा करावी. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता, दुर्वा वाहून पूजा करावी. आधी अभिषेक करून घ्यावा गणेशाच्या मूर्तीवर. छान अशी तांदळाच्या राशीवर गणेशाची मूर्ती स्थापन करावी. या दिवशी सप्तधान्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. सप्तधान्याची सुद्धा पूजा करावी. बघा, आपण मकर संक्रांतीला जे सुगड पूजलेले असतील आणि ते तुमच्याकडं असतीलच, प्रत्येकाकडं असतात. प्रत्येक सुगडमध्ये 7 धान्य तुम्हाला प्रत्येकी गहू, तांदूळ, मूग वगैरे जे धान्य असेल तुमच्याकडं, चवळी, सर्व धान्य त्यात भरायचं आहे प्रत्येकी. आणि एका धान्यामध्ये तुम्हाला धने घ्यायचे आहे, पिवळे धमक धने घ्यायचे आहे. त्यावर थोडासा गुळाचा खडा ठेवा. असे 7 धान्य घ्यायचे आहे. सुगडामध्ये पूजन करायचं आहे. हळदी कुंकू, प्रत्येक सुगडाला हळदी कुंकू व्हायचं आहे. तुमच्याकडं जर नेहमी परंपरा असेल दरवर्षी अशा पद्धतीने करायची पूजा तर नक्की करा. तुम्हाला नसेल करायची, फक्त एका सुगडमध्ये तुम्ही धने घेऊ शकता. त्यावर गुळाचा खडा ठेवा आणि देवघरात जरी तुम्ही सुगडमध्ये धने पूजले ना तरीही सप्तधान्य पूजल्याचं तुम्हाला पुण्य फळ मिळणार आहे. वर्ष कसं सुख समृद्धीचं जाईल. तुमच्या घरात धन, धान्य, पैसा, ऐश्वर्य कशालाच कमी पडणार नाही. म्हणून महिलांनो, तुम्ही वेगळी पूजा मांडत असाल तिथं जरी सप्तधान्याची पूजा करा किंवा एक धान्य म्हणजे तुम्ही आपण हे जरी घेतले ना धने, अख्खे धने तरीही चालेल. पण उद्या धान्याच्या पूजेला सुद्धा खूप महत्त्व आहे. रथसप्तमीला पूजेत सप्तधान्य कर्यांमध्ये अवश्य ठेवा. नाही एवढं ठेवता आलं, मूठभर धने आणि गूळ नक्की ठेवा. पूजा करा. नंतर तो प्रसाद स्वरूप सर्वांनी खायचा आहे. रथसप्तमीला 7 या आकड्याला खूप खूप महत्त्व आहे. माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी आपण साजरी करत असतो. या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतात. या रथाला 7 घोडे असतात म्हणून रथसप्तमी आपण साजरी करतो. या दिवशी आदित्य नारायणांची पूजा करतात. आदित्य हृदय स्तोत्र. महिलांनो, दादांनो, उद्या देवघरात आंघोळीनंतर सूर्यनारायणाची पूजा करा. सूर्यनारायणाला उद्या सर्वांनी अर्घ्य द्यायचा आहे. अर्घ्य देताना तांब्यावर पाणी घ्यायचं, त्यात हळद कुंकू टाका, एखादं फूल टाकायचं आहे आणि सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचा आहे. खाली एखादी कुंडी ठेवा.
मातीची आणि त्यात जरी ते सूर्यनारायणाला अर्घ देण्याचं पाणी पडलं ना तर अतिशय उत्तम. सूर्यनारायणाला अर्घ दिलेलं पाणी ओलांडू नये म्हणून एखादी कुंडी खाली ठेवून घ्या. आपोआप त्या कुंडीत पाणी म्हणजे झाडांना सुद्धा पाणी मिळेल, पाणीसुद्धा वेस्ट होणार नाही तुमचं आणि सूर्यनारायणाची सेवासुद्धा होणार आहे. अशा पद्धतीने सर्वांनी सूर्यनारायणाला अर्घ द्यायचा आहे, नमस्कार करायचा आहे. प्रथम उद्या हेच काम करायचं आहे आपण. रविवार आहे, रविवार हा सूर्यनारायणाचा आणि रथसप्तमी या दिवशी रविवार आलेला आहे. रविवारी रथसप्तमी आल्याने अतिशय सोन्यासारखा दिवस आहे. सगळ्यांनी आंघोळीनंतर सूर्यनारायणाचे दर्शन घ्या. लहान लेकरांकडून सुद्धा सेवा करून घ्यायची आहे. अवश्य सर्वांनी सूर्यनारायणाची सेवा करा आणि मग आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे. उद्या देवघरासमोर किंवा पूर्व दिशेकडं पाठ मांडा किंवा आसन घेऊन बसा आणि आदित्य हृदय स्तोत्र पठण करायचं आहे. महिलांनी करा, दादांनी, विद्यार्थी ज्यांना वाचता येतं त्यांनी सर्वांनी आदित्य हृदय स्तोत्र एक वेळा पठण करा किंवा तुम्हाला जास्त वेळा पठण करायचं असेल करू शकता. सूर्य स्वयंप्रकाशी आहे, अन्य सर्व ग्रह त्यांचा प्रकाश घेत असतात. म्हणून रथसप्तमीला सर्वांनी सूर्यनारायणाची पूजा अवश्य करायची आहे. उद्या महिलांनो सकाळी सहज देवपूजा केली, सूर्यनारायणाची पूजा करा, देवपूजा करा छान. सर्व देवांना अभिषेक करायचा आहे, तो म्हणजे दुधाने. गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे. पुडीचं जरी येत असेल तापवण्याच्या आधी एका वाटीत काढून घ्यायचं आहे आणि त्या दुधाने गणपती बाप्पा, जेवढे देवी देवता असतील, कृष्ण, विठू माऊली, सर्व देवी देवतांना, आपली कुलस्वामिनी माता लक्ष्मीची मूर्ती असेल, सर्व देवांना दुधाने अभिषेक करायचा आहे. उद्या दुधाने अभिषेक करायचा आहे सर्वांना. नंतर एक दिवा, आपल्या देवघरात तर आपण दिवा लावणारच आहोत, अखंड दिवा लावून द्या महिलांनो. आणि एक दिवा घ्यायचा आहे. तुम्हाला कलाव्याचा दिवा लावता आला उद्या तर लाल पिवळा धागा असतो ना, तसा धागा घेऊन दुहेरी धागा घ्यायचा आहे. तुम्हाला कळालं असेल माझ्या सर्व महिलांना. सेवा उद्या अवश्य करा महिलांनो. आता लाल पिवळा धागा नसेल मग काय करायचं, जी वात असेल तुमच्याकडं, फुलवात असेल किंवा दुहेरी वात असेल, तिच्या टोकाला थोडंसं हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. अगदी चिमूटभर हळदी कुंकू घ्या, सूर्यनारायणांचं नामस्मरण करायचं आणि त्या वातीला थोडंसं हळदी कुंकू टोकाला लावून घ्यायचं आहे. आणि तुमच्याकडं कलावा असेल तर दुहेरी कलावा घ्या, दुहेरी वात बनवा. मातीची जरी पंती घेतली तुम्ही तरीही चालेल. जे तेल तुम्ही देवांसाठी दिव्यांसाठी वापरता ते तेल टाकायचं आहे. दिव्याखाली आसन म्हणून सप्तधान्य ठेवता आलं ना महिलांनो, अगदी चिमूटभर 7 धान्य घ्यायचं आहे. गहू घ्या, तांदूळ घ्या, मूग घ्या, मटकी घ्या किंवा चणे असतील तुमच्याकडं, सर्व हे धान्य घ्यायचं आहे. त्यात थोडेसे धने घ्या. असं सप्तधान्य घ्यायचं आहे. एका ताटलीत ते धान्य ठेवा, त्यावर तो दिवा ठेवायचा आहे. दिव्याची हळद कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करा आणि तो दिवा तुम्हाला पूर्व दिशेकडे लावायचा आहे. तुमच्या गॅलरीतून जर सूर्यनारायण दिसत असतील, तुम्हाला दर्शन होत असेल तर सूर्यनारायणासमोर तुम्हाला तो दिवा लावायचा आहे. दिव्याला छान असं प्रज्वलित करताना तुम्ही तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे. मुलांविषयी असेल, तुमच्या विषयी, पतीविषयी जी इच्छा असेल ना. उद्या रथसप्तमी आहे, सर्वांच्या इच्छा प्राप्ती होण्याचाच उद्याचा दिवस आहे. सर्वांनी एक असा दिवा पूर्व दिशेकडे जरूर लावायचा आहे. आता सर्वांनाच गॅलरी असेल असं नाही, तुम्ही महिलांनो घरात हॉलमध्ये वगैरे जरी पूर्व दिशेकडे तो दिवा लावून दिला ना तरीही चालेल. नंतर दिवा शांत झाल्यानंतर ते वात असेल ती निर्माल्यात टाका. पुन्हा धुवून वगैरे तो दिवा पुन्हा सेवेसाठी तुम्ही वापरू शकता, टाकून द्यायची गरज नाही. असा एक दिवा उद्या 9 वाजेच्या आत प्रत्येक आईने सूर्यनारायणासमोर एक दिवा जरूर लावा. गॅलरीत लावा किंवा वरती तुम्ही गच्चीवर वगैरे जात असाल, तुमच्याकडं गच्ची असेल तिथं सुद्धा लावू शकता. नाही आता काही जागा, पूर्व दिशेकडं फक्त तो दिवा लावायचा आहे. सूर्यनारायणांचं नामस्मरण करा आणि असा एक दिवा प्रत्येक आईने जरूर लावा. तुम्हाला जर उद्या 7 पळत्या घोड्यांची प्रतिमा घरात लावायची असेल किंवा सूर्यनारायणाची प्रतिमा घरात लावायची असेल, मग तांब्याची, पितळाची तुम्हाला हवी ती प्रतिमा सुद्धा तुम्ही पूर्वकडे
आपलं तोंड पूर्वकडे असेल अशा पद्धतीने तुम्ही दाराशी वगैरे सुद्धा प्रतिमा हॉलमध्ये लावू शकता. खूप सुंदर अनुभव येतात. भाग्य तेजस्वी होतं. मुलाबाळांना तुम्हाला इतकी प्रगती मिळायला लागेल. उद्या रथसप्तमीचा दिवस आहे. तुम्हाला जर सूर्यनारायणाची प्रतिमा घरात लावायची असेल तर अवश्य उद्याच लावायची आहे. 7 पळत्या घोड्यांची प्रतिमा किंवा फोटो लावायचा असेल तर उद्याच्या उद्या लावा. खूप सुंदर अनुभव येतील. या दिवशी उद्या सर्वांनी पिवळ्या रंगाचे, ऑरेंज रंगाचे, केशरी, लाल असे रंग आवर्जून परिधान करा. महिलांनो, आपण संक्रांतीला पिवळा रंग वर्ज्य केला. उद्या रथसप्तमी आहे. आवर्जून पिवळ्या रंगाची साडी नेसा, पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहे. ऑरेंज रंग असेल अतिशय उत्तम. केशरी, ऑरेंज असे रंग आवर्जून परिधान करा. लाल रंगाचे कपडे असतील आवर्जून परिधान करा. चुकून सुद्धा काळे, निळे, डार्क निळे असतील, काळ्या रंगासारखे दिसत असेल असे कपडे घालू नका. मळकट न धुतलेले कपडे, फाटलेले वगैरे कपडे उद्या अजिबात घालू नका. रथसप्तमी आहे. स्वच्छ धुतलेले वस्त्र नेसून आपण सूर्यनारायणाची, देवी देवतांची सेवा करायची आहे. महिलांनो, देवपूजा झाल्यानंतर किंवा आधीच तुळशीला हळदी, कुंकू, फुलं, अक्षता अर्पण करा. चमचाभर दूध अर्पण करायची आहे. चिमूटभर हळद अर्पण करा. तुळशी मातेसमोर सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 21 वेळा तरी मंत्र जपा. हात जोडून नमस्कार करा. तुमच्या मनातील इच्छा बोला. बघा, लक्ष्मी नारायणांची तुमच्यावर कृपा होईल असा हा सुंदर दिवस आहे. उद्या देवघरातील माता अन्नपूर्णेला अभिषेक घालून घ्यायचा आहे. आधीचं धान्य बदलायचं आहे आणि उद्या माता अन्नपूर्णेला आपण जसं माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करतो ना, तशाच पद्धतीने माता अन्नपूर्णेच्या मूर्तीवर धान्य अर्चन करायचं आहे. 7 धान्य घ्या किंवा 1 धान्य घ्या. माता अन्नपूर्णेला खांद्यापर्यंत माता अन्नपूर्णेला तुम्हाला धान्य अर्पण करायचं आहे. मोजू नका. माता अन्नपूर्णेचा ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करा. माता अन्नपूर्णेवर अलगद पद्धतीने हळूच आपण धान्य अर्चन करायचं आहे, म्हणजे धान्य अर्पण करायचं आहे. माता अन्नपूर्णेला हळद, कुंकू, फुलं, गंध, अक्षता वाहून पूजा करायची आहे देवी आईचं. नंतर त्या धान्याचं तुम्ही तुमच्या साठवणुकीच्या डब्यात जरी धान्य टाकून दिलं तरीही चालेल किंवा पक्ष्यांना जरी घातलं ना ते धान्य, तुमच्या घरात वर्षभर काय आयुष्यभर कधी गरिबी येणार नाही. तुमच्या घरात अन्न, धान्य, पैसा, सुख, समृद्धीला कधी कमी पडणार नाही. माता अन्नपूर्णेची ही सेवा करत आहोत. त्याबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा आपल्या कुलस्वामिनीचा टाक असेल, कुंकुमार्चन जरूर करा. 11 वेळा करा, 21 वेळा करा. ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः. माता लक्ष्मीच्या मूर्तीवर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताय. ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः मंत्र जपा. जे मंत्र आवडीचे आहे ना, तुम्ही जो नित्य नियमाने माता लक्ष्मीचा, तुमच्या कुलदेवीचा मंत्र जपतात ना महिलांनो, तुम्ही तो मंत्र जपा आणि देवी आईला कुंकुमार्चन करायचं आहे. अन्नपूर्णा मातेला धान्य अर्चन करा. माता लक्ष्मीला आणि आपल्या कुलदेवी आईला कुंकुमार्चन करायचं आहे. कुलदेवीला 2 विड्याची पानं अर्पण करा. महिलांनो, तुम्ही जर गोड पानाचा विडा अर्पण करत असाल अतिशय उत्तम. नाही तर 2 लवंगा घ्यायच्या आहे. 2 विड्याची पानं धुवून पुसून घ्यायची, स्वच्छ देठा सकट घ्यायची आहे. त्यावर 2 लवंगा ठेवायच्या आहे आणि आपल्या कुलदेवी आईला अर्पण करायचं आहे. वेणी आणलेली असेल, लाल फुलं आणलेली असेल, माता लक्ष्मीला, आपल्या कुलदेवीला जरूर अर्पण करा. ही सेवा सर्व महिलांनी जरूर करायची आहे. उद्या देवघरात सुद्धा चांगला मंगल कलश भरायचा आहे. आधीचा नारळ खराब झालेला असेल किंवा कोंब वगैरे आलेला असेल तर तो बदलून टाका आणि नवीन नारळाचा मंगल कलश भरा. तुमचा नारळ जर कलशावरील चांगला असेल, धुवून घ्या स्वच्छ. छान अशी आंब्याची किंवा विड्याची पानं ठेवा. हळद कुंकू वाहून कलशाची पूजा करा. कलशाखाली जरी तुम्हाला सप्तधान्य ठेवता आलं तर कलशाखाली सुद्धा सप्तधान्य ठेवा. नाही ठेवता आलं तर मुठभर तांदळाची रास करा आणि कलश स्थापन करायचा आहे. शेंडी वर येईल अशा पद्धतीने छान असा नारळ ठेवा आणि मंगल कलश भरा. महिलांनो,
उद्या सकाळी आपल्या गॅस शेगडीची पूजा आवर्जून करायची आहे. आंघोळ झाली, सूर्यनारायणाची पूजा झाली की गॅस शेगडीची पूजा करा. आदल्या दिवशी धुतलेली असेल तरीही चालेल किंवा उद्या स्वच्छ धुवा. हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहून गॅस शेगडीची पूजा करा. गॅस शेगडीच्या भिंतीवर आणि गॅसवर सुद्धा हळदी कुंकू ओलं करून स्वस्तिक काढायचं आहे. 1-2 मिनिटासाठी गॅसजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावता आला तर नक्की लावा. खालून सिलेंडर बंद करा थोड्या वेळ आणि छान असा थोड्या वेळ दिवा लावा. दिव्याने ओवाळून घ्या, गॅसची शेगडीची पूजा करा. आणि गॅसवर किंवा तुम्ही जर चूल वगैरे मांडत असाल छोटीशी, त्यावर तुम्हाला दूध ओतू घालायचं आहे. आता चुलीची वगैरे व्यवस्था नाही करता आली तर गॅस शेगडीची पूजा करून घ्या आणि गॅसवर जरी तुम्ही दूध ओतू घातलं ना चालेल. जो मकर संक्रांतीला आपण कर्याची पूजा केलेली, सुगड पूजन केलं, त्यातच तुम्ही थोडंसं दूध घ्यायचं आहे. दुधात चिमूटभर साखर टाका, 4 दाणे तांदळाचे, अख्ख्या तांदळाचे टाका आणि गॅसची पूजा झाल्यानंतर दूध ओतू घालायचं आहे. आता दूध ओतू घातल्यानंतर ते दूध काय करायचं तर सर्वांनी घरात प्रसाद स्वरूप खायचं आहे. आणि दूध ओतू गेल्यानंतर महिलांनो ते दूध पुसायची किंवा गॅस शेगडी धुवायची चूक करू नका. दिवस रात्र ते दूध ओतू घातलेलं तुमच्या शेगडीवर पडलेलं राहू द्या. हीच तर खरी आपली लक्ष्मी आहे. आपल्या घरात कधीच कशाला दुधा तुपाला कमी पडू नये. हीच तर खरी खूण आहे. आपल्या गॅसवर दूध ओतू गेलेलं उद्या पुसायची घाई करू नका महिलांनो. कधीच तुमच्या घरात दुधा तुपाला कमी पडणार नाही. तुमच्या घरात लेकरं हसते खेळते राहतील. तुमचं घर गोकुळ राहील. लक्ष्मी नारायणांची तुमच्यावर कृपा राहील. म्हणून प्रत्येक महिलेने उद्या गॅसवर दूध ओतू घालायचं आहे. शेगडीवर, चुलीवर दूध ओतू घाला आणि ते दूध पुसून टाकायची चूक मात्र करू नका. राहू द्या, दुसऱ्या दिवशी 26 तारखेला जरी तुम्ही गॅस स्वच्छ केला ना चालेल, पण उद्याच्या उद्या गॅस स्वच्छ करू नका. राहू द्या उद्याच्या दिवस. उद्या रथसप्तमी, चुकून सुद्धा या 3 वस्तू कुणालाच देऊ नका. मी म्हणत नाही की कुणाची कधी मदतच करायची नाही. करा, खरंच गरज असेल तर खरंच मदत करा, पण चुकून सुद्धा रथसप्तमीला दूध, दही, साखर, तांदूळ, मीठ या वस्तू देऊ नका. या वर्षीची रथसप्तमी रवी योगावर आल्याने खूप खूप महत्त्वाचा आणि प्रभावी दिवस आहे. जेवढ्या सेवा आणि उपाय होईल ना जरूर करायचा आहे. महिलांनो संध्याकाळी अगदी 7-8 वाजले ना चालेल, पण एक वस्तू घरात जाळायची आहे. काय करायचं, दिवा अगरबत्ती करून घ्यायची. ज्या भांड्यात कापूर जाळतात त्यात थोडासा छोटासा शेणीचा तुकडा घ्यायचा आहे. अगदी मोठी शेणी नाही घेतली तुम्ही तरीही चालेल. तुमचं घर खूप मोठं असेल मग मोठी शेणी घेतली आणि संपूर्ण घरात तो धूप फिरवला चालेल. लहान घर असो किंवा मोठं, तुम्ही छोटा जरी शेणीचा तुकडा घेतला चालेल. तुपात थोडासा भिजवून घ्यायचा आहे, म्हणजे 4-5 थेंब तुपाचे टाकायचे आहे त्या शेणीवर. गाईचं तूप असेल अतिशय उत्तम. त्यावर तुम्हाला भीमसेन कापूर जाळायचा आहे आणि त्यावर थोडीशी तीळ टाकायची आहे. मग तीळ काळी असो किंवा पांढरी काही हरकत नाही. थोडीशी तीळ टाकायची आहे. संपूर्ण घरात तो कापूर धूप फिरवायचा आहे. प्रथम देवांना दाखवायचा आहे, मग सगळ्या घरात फिरवायचा आहे. कान्या कोपऱ्यात, अंगणात सुद्धा तो धूप फिरवायचा आहे. थोड्या वेळ येण्या जाण्याच्या दाराशी ते धुपाचं भांडं ठेवून द्यायचं आहे. जरा जास्त कापूर जाळावा लागला जाळा महिलांनो. बघा रथसप्तमी कापूर धूप केल्याने घरातली नकारात्मकता दूर होईल. आणि जी तीळ जाळाल ना आपण त्या कापूरसोबत, तीळ होम केल्याचं सुद्धा आपल्याला पुण्यफळ मिळणार आहे. म्हणून तीळ जाळा. 2-4 लवंग टाकायचे असेल तुम्ही टाकू शकता. यामुळे सुद्धा घरातलं दुःख दारिद्र्य दूर होते. लक्ष्मी आपल्या घरात आकर्षित होते. पण थोडीशी तीळ, कापूर आणि शेणी या वस्तू तर आपल्या घरात आवर्जून जाळायच्या आहे. खूप छान तुम्हाला तुमच्या घरात आनंददायी वातावरण तयार होतील. सकारात्मक वातावरण तयार होईल. जी घरातली इडापिडा असेल, कुणाची नजर बाधा लागलेली असेल, क्षणात नष्ट होईल. मुलाबाळांची प्रगती सुरू होईल. अडलेली कामंसुद्धा तुमचे मार्गी लागतील. असा सुंदर उपाय आहे, आवर्जून करा. रवी योगावर रथसप्तमी आल्याने विशेष दिवस आहे आज, म्हणून हा उपाय जरूर करा. संध्याकाळी जरा उशीर झाला
चालेल, पण कापूर सोबत या वस्तू जरूर जाळा. लोबान असेल, गुगल असेल, ते जरी त्यावर टाकलं, घरात फिरवा, खूप छान आनंददायी वातावरण तुमच्या घरात निर्माण होणार आहे. असा कापूर धूप आज रथसप्तमी रवी योगावर जरूर करायचा आहे. मुलांवरून जरी तुम्ही एक तुरटीचा खडा उतरवून टाकला आज आणि घराबाहेर टाका, किंवा तुमच्या घरात बेसिनमध्ये हात धुवून घेतला तुम्ही तरीही चालेल. मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे. मुलांना कशीही लागलेली नजरबाधा असू द्या, त्यामुळे मुलांना काही अडीअडचणी येत असतील तर आज रविवार आहे. एक तुरटीचा लहान जरी खडा घेतला, उजव्या हातात घ्या, मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत तो तुरटीचा खडा उतरवून घ्यायचा आहे आणि सरळ वाहत्या पाण्यात टाकून द्यायचा आहे. म्हणजे बेसिनमध्ये टाकून द्या. हातपाय धुवून घ्यायचे आहे. मुलं लगेच हसती खेळती राहतील. मुलं लहान असो मोठी असो, प्रत्येक आईने मुलांवरून सुद्धा एक तुरटीचा खडा आज नक्की उतरवून टाका. रवी योग आणि रथसप्तमी सोन्यासारखा दिवस आहे. आपली लेकरं बाळं कायम प्रगतिशील राहावी, सोन्यासारखी राहावी, प्रत्येक आईला वाटतं. म्हणून आईने आज मुलांवरून सुद्धा एक तुरटीचा खडा उतरवून टाकायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.